मित्रांनो नमस्कार. जय महाराष्ट्र. मित्रांनो, देशाच्या राजकारणात आता अनेक उलथापालथ सुरू आहे आणि त्यातूनच एक खूपच महत्त्वाची बातमी समोर येताना दिसत आहे. आणि ज्या माणसाबद्दल ही बातमी येत आहे ती व्यक्ती काही राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव टाकणारं असं अनेक राजनीती अभ्यासकांचं म्हणणं आहे. तर बघूयात नेमका काय घडलं ते. मित्रांनो, तर महत्त्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आहे आणि आपल्या मराठवाड्यातून. तर मंडळी, मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसले. येत्या 30 मेपासून अंतरवली सराठी येथे ते पुन्हा एकदा बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांच्याकडून करण्यात आली. पण लिहून घ्या, फडणवीसांना हे आंदोलन यावेळी जड जाईल, त्यामुळे आत्ताच थांबवणं गरजेचे आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठ्यांना 30 मे रोजी अंतरवाली येथे येण्याचं आवाहन केले. जरांगे पाटलांच्या प्रत्येक आंदोलनाचा पॅटर्न पाहता त्यांना मिळणारा प्रतिसाद हा पुढे जाऊन अनगणित होतो. आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा अशी आंदोलनं झाली तेव्हा तेव्हा सरकारला 2 पावलं मागे येऊन जरांगे पाटील यांच्याशी स्वतःहून चर्चा करावी लागली. मागील आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष थेट देवेंद्र फडणवीस यांनाच निशाणा केले. आपण पाहिलंय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं. परंतु जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील विस्तव मात्र अजूनही गेलेला नाहीये. देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र आणि शासन निर्णय रोखत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी अनेकदा केलाय. एकंदरीतच प्रश्नावर फडणवीस यांनी असलेली मजबूत पकड लक्षात येता मागील सूत्रधार फडणवीस असल्याचं एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं होतं. या सगळ्या घडामोडींमध्ये जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराठी येथे आंदोलनाच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या लाठीमारामुळे मराठा समाजामध्ये तीव्र आणि व्यापक असा असंतोष निर्माण झाला होता. गृहमंत्री म्हणून या कारवाईची संपूर्ण नैतिक जबाबदारी फडणवीस यांच्यावरती टाकण्यात आली. खरं तर तेव्हापासूनच मराठा विरुद्ध ब्राह्मण, नंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू होताना दिसला. विश्लेषक अजूनही आजही सांगतात, जरांगे यांच्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करण्याच्या मागणीमुळे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट सामाजिक संघर्ष उभा राहिला. भाजपाचा राशीवर पाया असलेला ओबीसी समाज आणि राज्यातील सर्वात मोठा आणि भक्कम असा मराठा समाज या दोन्ही आघाड्यांवर समतोल साधताना फडणवीसांना मोठी कसरत होत आहे. फडणवीसांनी आंदोलन हँडल करण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीच ते आउट ऑफ कंट्रोल. कुठल्याही निवडणुका नसताना हे आंदोलन रोखणं राज्य सरकारसाठी का गरजेचं आहे हेही समजून घेणार आहोत. 1. जरांगे पाटील हे सगळे सोयरे अध्यादेशांची तात्काळ आणि पूर्ण अंमलबजावणी करण्याची मागणी करत आहे. परंतु कोणत्याही ठोस कायदेशीर कागदपत्राशिवाय अशी प्रमाणपत्र दिल्यास त्यांना ओबीसी समाजाकडून न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि त्यामुळे ते घटनात्मक चौकटीत टिकणार नाही, असे विधी विभागाचे मत आहे. सरकारला हा कायदेशीर पेचप्रसंग आणि न्यायालयाचा अवमान टाळून ओबीसी समाजाची नाराजीसुद्धा टाळायची आहे. 2. महाराष्ट्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून तीव्र सामाजिक ध्रुवीकरण तयार होईल. जर 30 मे पासूनचे हे आंदोलन पुन्हा तीव्र झाले तर ओबीसी संघटना आणि मराठा आंदोलक आमनेसामने येण्याची टीटी आहे. राज्यातील अंतर्गत सुरक्षा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकारला हे आंदोलन रोखणं आणखीनच गरजेचं आहे. 3. जरांगे यांचा आरोप आहे की हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार अधिकारी कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतायत. दुसरीकडे सरकारने वंशावळ समितीची मुदत ही 30 जून 2026 पर्यंत वाढवून कायदेशीर तपासणी सुरू ठेवली आहे. आंदोलन सुरू झाल्यास प्रशासनावरती आवाजावी ताण वाढण्याची शक्यता आहे. सध्या आधीच जनगणनेचे काम सुरू असल्याने प्रशासनाकडे भरपूर आता असा ताण आहे. त्यात आता पुन्हा आंदोलनामुळे प्रशासकीय स्थान वाढून इतर शासकीय प्रक्रियाचा खिळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 4. देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पुण्यामध्ये स्पष्ट केले की सरकारने मराठा समाजासाठी सारथी किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळ यांसारख्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीयेत. उलट त्या आधीच ताकदीने चालवल्या जात आहेत. आंदोलनात चिघळल्याने सरकारच्या विकास कामावर लक्ष विचलित होऊन पुन्हा एकदा मराठा समाजासमोर सरकारच्या अपयशाची चर्चा सुरू होऊ शकते, जी सरकारला टाळणं गरजेचं आहे. 5वा मुद्दा. राज्यामध्ये आधीच इंधन टंचाई समस्या निर्माण झालीय. इंधनाच्या वाढत्या किमतीचा परिणाम पुरवठा साखळीवर झाला. ट्रान्सपोर्ट उद्योग पूर्णपणे ठप्प पडल्यात. अजमाव अशा मोठी आंदोलनं जर अशा सुरू झाली तर सरकारला ती परवडणारी नाही. आतापर्यंत जरांग्यांच्या आंदोलनाचा विचार केल्यास याचं लोण हे संपूर्ण राज्यात पसरलंय. यातून पोलीस यंत्रणेवर ताण येऊन पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी केलेली आता आंदोलनं कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणारी नाहीयेत. देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील हे कसे अडचणीत ठरलेत याचा सुद्धा थोडक्यात आढावा घेऊयात आणि फडणवीसांनी जरांगेंना लाईटमध्ये डेटाला परवडणार का नाहीयेत तेही समजून घ्या. अंतरवली सराठी 2023ला सप्टेंबरमध्ये झालेला लाठीचार्ज. पहिल्या उपोषणादरम्यान अंतरवली सराठी येथे आंदोलकांवरती पोलिसांना तीव्र लाठीमार करण्याचा, महिलांना मारहाण केल्याचा आरोप झाला. खरं तर या घटनेपासून जरांगे पाटील मुख्य बातम्यांमध्ये आले. परिणाम म्हणून गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनाची थेट जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आली होती आणि या लाठीमारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा संतप्त झाला होता. फडणवीस यांना मराठा समाजाचा तीव्र रोषांना समोर जावं लागलं आणि शेवटी या घटनेबद्दल त्यांना जाहीर अशी माफीसुद्धा मागावी लागली. दुसरं कारण सगळे सोयरे अध्यादेश
देशाचा तेढा. जरांगे पाटील यांनी लाखो समर्थकांसह मुंबईवर काढलेल्या मोर्चानंतर सरकारने सगळे सोयरे म्हणजेच रक्ताच्या नात्यातील इतर लोकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या मसुद्याची अधिसूचना काढली. हेही आपण पाहिलं. या अध्यादेशाची अंमलबजावणी करणं कायद्याच्या चौकटीत फडणवीस यांच्यासाठी प्रचंड अडचणीचं सोबत आव्हानात्मक ठरलं. कारण मराठ्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिल्यास भाजपाचा हक्क मतदार असलेला ओबीसी समाज दुरावू शकतो आणि त्यामुळे फडणवीसांसमोर मराठा की ओबीसी असा मोठा राजकीय पेच निर्माण झाला. तिसरं कारण म्हणजे थेट फडणवीसांवरती झालेला वैयक्तिक आरोप. फेब्रुवारी 2024 मध्ये उपोषणामुळे तब्येत खालावलेली असताना जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक पातळीवर अत्यंत गंभीर आरोप केले. फडणवीस यांना आपल्या मारायचे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. फडणवीस मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप त्यांनी केला. शिवीगाळही त्यावेळी जरांगेंनी केली आणि त्यामुळे राज्यामध्ये एकच खळबळ उडाली होती. जरांगेंनी मुंबईत फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्याकडे जाण्याचा इशारा सुद्धा दिला होता. चौथं कारण एसआयटीची चौकशीमुळे झालेला वाद. जरांगे यांच्या आंदोलनामागे आणि त्या दरम्यानच्या हिंसक घटनामागे कोणाचा हात आहे याची चौकशी करण्यासाठी फडणवीस सरकारने एसआयटीची नेमली होती. या निर्णयामुळे जरांगे पाटील आणखी आक्रमक झाले. त्यांनी फडणवीस सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा प्रचार केला आणि यामुळे मराठा समाजातील तरुणांमध्ये फडणवीस यांच्याबद्दलची नाराजी कमी होण्याऐवजी अधिकच वाढत गेली. परिणामस्वरूप आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री गृहमंत्री ते आहेत. मनोज जरांगे मागण्या करतायत त्या संविधानाच्या मार्गाने करत आहेत. आंदोलन संविधानाच्या मार्गाने करत आहेत. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विरुद्ध जरांगे पाटील या सामना ज्यावेळी झालाय त्यावेळी जरांगे भारी भरलेत. कारण जरांगे यांच्या मागे उभा असलेला समाज भारी भरला. आता याच समाजाला शांत करायचे आणि सध्या देशातील असलेल्या परिस्थिती लक्षात घेता मनोज जरांगे यांचं आंदोलन आजच थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा याचा स्फोट होईल आणि पुन्हा एकदा राजकीय फेरबदल घडून येऊ शकतात. मात्र मित्रांनो, समाज कोणताही असो, तो मराठा असो अथवा ओबीसी किंवा दलित असो किंवा मुस्लिम, आपण सर्वांनीच शांतता आणि संयमीपणे आणि विचारपूर्वक वागणूक दाखवून दिली पाहिजे. कारण ही राजकारणी लोक त्यांच्या फायद्यासाठी जाती आणि धर्माच्या नावाखाली आपली राजकीय समीकरणे जुळवत असतात, ज्यात त्यांचा फायदा होतो, मात्र सर्वसामान्य माणसाचं नुकसान हे निश्चित होतंच. मात्र मित्रांनो, आपण संयमाने वागायला पाहिजे आणि बोलतानाही या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे. तसेच आपल्यामुळे कोणाचाही भावना दुखावणार नाही हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो, या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट करून नक्की सांगा. तसेच सर्व समाजांनी आणि जाती धर्मांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम कराल की नाही याबद्दल तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.